नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यंत्रांनी केलं बंड या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 10वा अभ्यासणार आहोत आणि ह्या धड्याचा हा सेशन क्रमांक 3 आहे। आता दीपक आणि त्याच्या वडिलांनी ज्या काही यंत्रांच्या नवीन आधुनिकीकरणाचा उपयोग आपल्या कार्यालयामध्ये आणि घरामध्ये केलेला होता, त्याचा परिणाम त्यांच्या जीवनावरती आवश्यक पडणार होताच। याचं वर्णन आपण प्रत्यक्ष पाठाच्या परिच्छेदामधून जाणून घेऊया। पाठाच्या पुढील परिच्छेदामध्ये लेखक म्हणतात की रात्री जेवण झाल्यावर दीपक अंथरुणावर पडला तो याच विचारात, छे चैन नाही पडत, या अमानुष यंत्रांनी अगदी अस्वस्थ केला आहे, झोप काही नीट लागेल असं वाटत नाही, असं मनाशी म्हणत दीपक या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत होता। कधी डोळा लागला हे त्याचं त्यालाही कळलं नाही। पण आता बघा, दुपारी जो काही प्रसंग घरामध्ये दीपक बरोबर झालेला होता, त्या प्रसंगाने दीपक थोडा हादरलेला होता आणि त्याच्या लक्षात आलं होतं की त्याचा जो यंत्रमानव होता घरातील तो थोडा आक्रमक झालेला होता, त्याच्या विरोधामध्ये गेलेला होता, उद्धटपणाने त्याच्याबरोबर वागला होता आणि त्याचाच परिणाम शाळेमध्ये त्याच्यावरती झालेला होता। तो पूर्ण त्या विचारामध्येच असतो आणि ह्यामुळे यंत्राने पूर्ण त्याला व्याप्त करून टाकल्यामुळे तो पूर्ण त्याचं वागणं, त्याचं बोलणं, त्याच्या हालचाली ह्या जणू काही यंत्राप्रमाणेच होत होता। कारण की तो आणि त्याचे वडील, अधिक तर आपण पाहतोय की पाठाच्या सुरुवातीपासून की जास्त वेळ त्यांचा यंत्रांबरोबर किंवा यंत्रमानवांबरोबरच जात होता। आता आपण म्हणतो की ना, आपण ज्या परिसरामध्ये राहतो, ज्या वातावरणामध्ये राहतो किंवा ज्या मैत्रीचा सहवास आपल्याला भेटतो त्याचा असर आपल्या जीवनावरती होत असतो। त्याच गोष्टींचा आपण ज्या लोकांच्या सहवासामध्ये आपण राहत असतो त्यांचंच विचारांचे काहूर आपल्या मनामध्ये माजलेलं असतं। त्या अशाच प्रकारचा परिणाम दीपकच्या मनावरती झालेला आहे की दुपारी जो प्रसंग त्याच्या घरात घडलेला होता त्याच्यामुळे तो थोडा अस्वस्थ झालेला होता। म्हणून तो म्हणतो की मला बिलकुलही चैन पडत नाही, या अमानुष यंत्रांनी म्हणजे मनुष्य नसलेल्या अशा या अमानवीय अशा यंत्रांनी मला अस्वस्थ करून टाकलेला आहे आणि त्याला झोप पण लागत नव्हती आणि मनाशी असा विचार करत करत तो एका कुशीवरून त्या कुशीवर आणि त्या कुशीवरून एका कुशीवरती तळमळत राहिला आणि कधी एकदा त्याचा डोळा लागला हे त्यालाही कळलं नाही। पण अचानक मध्येच त्याला झोप लागल्यानंतर अचानक त्याच्या कानावरती काही शब्द पडले। सयाजी, दीपकच्या वडिलांच्या नावानं मी लिहिलेल्या पत्रावर त्यांची सही कर। शाबास सयाजी, आता आपल्याला त्यांच्या साऱ्या इस्टेटीचा ताबा मिळालाच म्हणून समज। आता बघा, झोपेमध्ये दीपकच्या कानावरती काही शब्द पडले की घरामध्ये किंवा कार्यालयामध्ये जे काही त्याच्या वडिलांनी यंत्रमानव बनवलेले होते त्यांच्यामध्ये हा संवाद चालू होता की एक यंत्रमानव दुसऱ्या यंत्रमानवाला सांगत आहे की तू दीपकच्या वडिलांच्या नावाने ह्या पत्रावरती सही कर। आणि तो दुसरा यंत्रमानव म्हणजे सयाजी नावाचा जो यंत्रमानव होता तर त्याच्या वडिलांनी प्रत्येक यंत्रमानवाला नावं दिलेली होती आणि सयाजी नावाच्या यंत्रमानवाने त्या दीपकच्या वडिलांच्या सहीप्रमाणे हुबेहूब सही त्या पत्रावरती केली आणि त्यामुळे दुसरा यंत्रमानव म्हणतोय की अगदी शाबास, बरोबर, अगदी दीपकच्या वडिलांप्रमाणे सही केलेली आहे आणि आता त्याच्या साऱ्या इस्टेटीचा, त्याच्या सगळ्या जायदादीचा ताबा आपल्याला मिळालेलाच आहे असं समज। दीपक घाईघाईने उठला आणि शेजारच्या खोलीत त्यांना डोकावून बघितलं। त्याला तिथे मनुष्य सदृश यंत्र दिसली। आता जेव्हा दीपकच्या कानावरती हे शब्द पडले तर त्याला सुरुवातीला खरं वाटलं नाही, म्हणून त्याने त्याच्या शेजारच्या खोलीमध्ये जाऊन पाहिलं तर त्याने खरोखर तिथे जे काही मनुष्य सदृश, मनुष्यप्रमाणे दिसणारे जी काही यंत्र दीपकच्या वडिलांनी बनवलेली होती ती तिथे पाहिली आणि त्यांच्यामधील हा संवाद खरा होता। यंत्रमानव वडिलांच्या खाजगी कचेरीत काम करत होते, त्यातील सयाजी म्हणजे सयांची हुबेहूब नक्कल करणारा यंत्र। आता बघा, दीपकच्या वडिलांनी एक विशेष अशा वैज्ञानिकांकडनं विशिष्ट प्रकारचे मनुष्य सदृश असे यंत्र बनवलेले होते आणि प्रत्येक वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळा असे यंत्रमानव बनवलेले होते। मग हा जो सयाजी आहे तर त्याचा अर्थच बघा काय, सही। तर सही करण्यासाठी आता बघा कार्यालयामध्ये अनेक कागदपत्रांवरती सह्या कराव्या लागतात, मग ते काम वाचावं म्हणून दीपकच्या वडिलांनी सही करण्यासाठी स्पेशल असा विशिष्ट असा सयाजी नावाचा सही करणारा मनुष्य सदृश यंत्र बनवला
होता, यंत्रमानव बनवला होता. आणि म्हणूनच इथे लेखक म्हणतात की यंत्रमानव वडिलांच्या खाजगी कचेरीत तो काम करत होता. त्यातील सयाजी म्हणजेच सह्यांची हुबेहूब नक्कल करणारा यंत्रमानव. दीपक तावातावाने आत गेला आणि म्हणाला, काय चाललंय काय इथं? दुसऱ्यांची प्रत्यक्ष मालकाची? आता बघा, त्याला ह्या गोष्टीची कल्पना आलेली आहे आणि त्याला दीपकला राग येतो. म्हणून तो त्या यंत्राला रागवतो आणि म्हणतो की दुसऱ्याची म्हणजे तू आता ज्या मालकाच्या अधीनस्थ काम करते त्या मालकाची तू सही करून पत्र पाठवता? ही उघड दरोडेखोरी झाली. माझा आता तुझ्या वडिलांच्या सर्व इस्टेटीवर ताबा आहे, तो मी मिळवला आहे, तो यंत्रमानव उद्धटपणे म्हणाला. तू या इस्टेटीचा मालक झाला आहेस, हा तुझा भ्रम आहे, दीपक चिडून म्हणाला. आता बघा, इथे दीपक आणि त्या यंत्रमानवांमध्ये संवाद होतो. तर ज्या विशिष्ट कामासाठी यंत्रमानव दीपकच्या वडिलांनी ठेवला होता तो दीपकला खडसावून सांगतो की आता तुझ्या वडिलांच्या सगळ्या इस्टेटीवरती, सगळ्या संपत्तीवरती आमचा ताबा झालेला आहे आणि तो आम्ही मिळवलेला आहे आणि तो आम्ही मिळवणारच, तू याला विरोध करू शकत नाही. मग यंत्रमानवाचं हे उद्धटपणे उत्तर ऐकून दीपक चिडला आणि म्हणाला, या इस्टेटीचा मालक झाला आहेस, हा तुझा भ्रम आहे. यावर यंत्रमानव म्हणतो की तुझे बाबाच याला कारण आहेत. त्यांनी अगदी परिपूर्ण मनोव्यापार करणाऱ्या, विचार करू शकणाऱ्या अशा आम्हा मानवांना तयार करून घेतलेला आहे. आता आम्ही बंड करून जगच ताब्यात घ्यायचं ठरवलं आहे, तो सयाजी हुकूमत गाजवणारा यंत्रमानव म्हणाला. म्हणजे बघा, इथे आतापर्यंत आपण जितके पण यंत्र बनवलेले आहेत, उदाहरणार्थ रॉबर्ट तर सगळ्यांना आवडतंच की नाही. तर हे यंत्रमानव जे आहेत ना, ते आपण रिमोटने चालवणारे असे यंत्रमानव बनवलेले आहेत. तुम्ही एक ती पिक्चर पण पाहिलेला असेल, त्याच्यामध्ये सुद्धा पण रजनीकांतचा आणि ऐश्वर्याचा तो पिक्चर आहे, त्याच्यामध्ये पण त्याने बघा हुबेहूब त्याच्यासारखाच दिसणारा यंत्रमानव बनवला होता आणि त्याने त्याच्यामध्ये कशा रीतीने त्याला फसवलं हे आपण त्या पिक्चरमध्ये पाहिलेलं आहे. तर तेच प्रकार इथे झालेला आहे की आतापर्यंत आपण फक्त रिमोटच्याद्वारे, बॅटरीच्याद्वारे काम करून घेणारा यंत्रमानव बनवलेला होता. परंतु आता वैज्ञानिक युगामध्ये विज्ञानाच्या आधारावरती एवढे काही शोध लागलेले आहे की लेखक इथे सांगतात की वैज्ञानिकाने काय केलेलं आहे, परिपूर्ण अशा मनोव्यापारांचा विचार करू शकणाऱ्या अशा यंत्रमानवाची निर्मिती केलेली आहे की म्हणजे मानव जसा विचार करतो, मानव जसा बौद्धिकतेचा विचार करून काही गोष्टी स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्यांना त्रासदायक ठरतील अशा करत असतो. तर ह्या सगळ्या माणसाच्या भावनांच्या देवाणघेवाण, त्यांच्या ज्या काही बौद्धिक देवाणघेवाण, अशा सगळ्या प्रकारच्या विशिष्ट प्रकारचे यंत्रमानव आज वैज्ञानिकांनी शोधून काढलेले आहेत आणि ते बनवून घेतलेले आहेत. तर त्याचंच इथे विपरीत परिणाम कसा होत आहे याचं वर्णन लेखकाला सांगायचं आहे. म्हणून इथे लेखक सांगत आहे की दीपकने चिडून सांगितल्यावरती त्या सयाजी नावाचा हुकूमत गाजवणारा यंत्रमानव दीपकवरती चिडून उद्धटपणे म्हणतो की ह्या सगळ्या गोष्टीला तुझे बाबाच कारणीभूत आहेत, कारण की तुझ्या बाबांनीच आमची निर्मिती केलेली आहे आणि आमच्यामध्ये ती क्षमता निर्मिती केलेली आहे की आम्ही विचार करू शकतो, मनुष्याप्रमाणे मनोव्यापार करू शकतो आणि ह्या विचार करून शकणाऱ्या मानवांमध्ये आता सजीव मानव जे आहेत त्यांच्या विरुद्ध आम्ही काय करणार आहोत, बंड करणार आहोत आणि या पूर्ण सजीव सृष्टीवरती, मानवांवरती आम्ही ताबा घेणार आहोत आणि त्यांना आमच्या अधीनस्थ आणणार आहोत. म्हणजे आता मानवाने काय केलेलं होतं, यंत्र स्वतःच्या सुखसुविधेसाठी बनवल्या होत्या आणि ते यंत्रमानव जे होते ते सजीव मानवांच्या सुखसोयीसाठी बनवलेल्या होत्या. ते जसं सांगतील तसेच ते कार्य करत होते. पण आता याचा विरोध असे झालेला आहे का, हे यंत्रमानव आता सजीव मानवांवरती अधिकार गाजवणार आहेत आणि त्यांच्यावरती वर्चस्व गाजवणार आहेत असे इथे वर्णन केलेलं आहे. यंत्रांना कधीही जगाचा ताबा मिळणार नाही, हा काय वाह्यातपणा मांडला आहे, तुम्हाला चांगलं वटणीवर आणतो असं म्हणून दीपक तिथून निघाला. जाता जाता त्याच्या कानावर यंत्रमानवाचे शब्द पडलेच. दीपक, उगीच संतापू नकोस, तुझे बाबा या बाबतीत काहीच करू शकणार नाहीत, कारण ते आत्ता आमचेच. दीपकही ते ऐकून तडकून म्हणाला, तुम्हा बंडखोरांचे गुलाम झाले आहेत ना, बघतो ना,
त्यांच्यावर तुमचा अधिकार चालणार नाही, दीपक असं म्हणत वडिलांच्या खाजगी खोलीत शिरला. बाबा पाठमोरे उभे होते. दीपक ओरडून म्हणाला, बाबा स्वस्थ काय उभे आहात तुम्ही? स्वस्थ काय उभे राहिलाय? तुमच्या कचेरीत काम करणाऱ्या यंत्रांबद्दल मला तुमच्याकडे तक्रार करायची आहे. आता बघा, इथे ह्या पाठाचं शीर्षकच आहे की यंत्रांनी काय केलेलं आहे, बंड केलेला आहेच. म्हणजेच काय, त्यांनी विरोध केलेला आहे यंत्रमानवाने. आणि ते कोणा विरुद्ध विरोध केलेला आहे त्यांनी? आंदोलन आपण वगैरे करतो की नाही, कधी कधी आपण पण बंड पुकारतो. आपल्या काही अटी पूर्ण करण्यासाठी, आपल्या काही इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपण दुसऱ्यांच्या विरुद्ध बंड पुकारतो. तर तसंच इथे सुद्धा यंत्रमानवाने सजीव असलेल्या मानवांच्या विरोधामध्ये बंड पुकारलेला आहे. आणि आता ह्याचा परिणाम दीपकच्या मनावरती होत चाललेला आहे की दीपक म्हणत आहे की तुमचा हा वाह्यातपणा आता बंद करायचा आहे, तुला चांगलाच धडा शिकवणार आहे. आणि ह्या काही यंत्रमानव जे आहेत त्यांना कधीही जगाचा ताबा मी मिळवू देणार नाही. मग त्यावेळेस ते यंत्रमानव सांगतात की उगीच संतापू नको, आता तू कितीही काही केलंस तरी काही करू शकणार नाही. तू जरी आमची ज्यांनी निर्मिती केलेली आहे त्या व्यक्ती म्हणजेच दीपकच्या वडिलांकडे जरी तू गेलास तरी तेही आता आमचं काही बिघडवू शकणार नाही, कारण की आतापर्यंत ते आमचा वापर गुलाम म्हणून करून घेत होतो, पण आता आम्ही सगळ्या जगावरती ताबा घेण्याचं ठरवलेलं आहे. त्याप्रमाणेच दीपकला ते सांगतात की तुझ्या वडिलांवरती सुद्धा आम्ही ताबा घेतलेले आहेत. आता आम्ही त्याचे गुलाम नाही आहोत, त्यांचे गुलाम नाही, तर तेच आमचे गुलाम होणार आहेत. आणि दीपकला हे ऐकून फार राग येतो, म्हणून तो तसाच रागाने वडिलांच्या खाजगी खोलीमध्ये जातो. आणि तिथे पाहतात की त्याचे वडील त्याच्याकडे पाठ करून उभे आहेत. आणि मग दीपक ओरडून वडिलांना म्हणतात, तुम्ही असे शांत का उभे आहात? तुम्हाला माहिती आहे का तुमच्या कचेरीमध्ये काम करणाऱ्या यंत्रमानवांनी काय केलेलं आहे? तर मला तुमच्याकडे त्यांची तक्रार करायची आहे. आणि त्यावेळेस जेव्हा दीपक त्याच्या वडिलांकडे पाहतो तेव्हा तो फारच जोरामध्ये आश्चर्यचकित होतो. काय होतं ते पाहूया पुढच्या परिच्छेदामध्ये. नाही, तुम्ही माझे बाबा नाही, तुम्ही तसे दिसता पण तुम्ही माझे बाबा नाही, असं दीपक किंचाळत ओरडत होता. पण बाबांनी आपल्या लोखंडी पकडीत त्याचा हात धरला, तो सोडला नाही. म्हणजेच काय बघा, इथे आता ही वास्तविकता नाही, ही एक कल्पना आहे. पण या कल्पनेमध्ये सुद्धा लेखकाला हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की हे आज जे आपण कल्पनेमध्ये वाचत आहोत किंवा पाहत आहोत, पण एक वेळ जर आपण यंत्रांच्या इतके अधीनस्थ गेलो तर एक वेळ इथे जे कथा ही कल्पना रूपाने वैज्ञानिक आधार घेऊन वैज्ञानिक कथेच्या रूपे आपण आता अभ्यासत आहोत किंवा वाचत आहोत, तर पुढे कालांतराने हे खरोखर वास्तव्यामध्ये सत्यामध्ये उतरेल असं इथे लेखकाला संकेत करायचा आहे. आता दीपक पाहतो की त्याच्या वडिलांच्या कार्यालयामध्ये तो जातो आणि वडिलांकडे ती तक्रार सांगण्याचा प्रयत्न करतो. पण त्याला आश्चर्य होतं. काय होतं की त्याच्या वडिलांनी त्यांच्यासारखाच एक यंत्रमानव हुबेहूब बनवलेला होता. आता त्याच्या पाठीमागे त्याचं कारण पण तसंच होतं की त्याच्या वडिलांच्या अनुपस्थितीमध्ये तो काही गोष्टी करू शकेल. ह्या उद्देशाने त्यांनी त्यांचा कामाचा व्याप कमी व्हा ह्या उद्देशाने त्याने त्यांच्यासारखाच दीपकच्या वडिलांनी त्यांच्यासारखाच हुबेहूब असा यंत्रमानव बनवलेला होता. पण आता त्या हुबेहूब दीपकच्या वडिलांसारखा जो यंत्रमानव होता त्याने आता त्याचा गैरफायदा घेतलेला आहे. नाही, तुम्ही माझे बाबा नाही, तुम्ही तसे दिसता पण तुम्ही माझे बाबा नाही, असं दीपक किंचाळत ओरडत असतानाच त्या यंत्रमानव रूपी जे बाबा होते दीपकचे, त्यांनी काय केलं, दीपकचा हात सोडला नाही. त्याचे लोखंडी पकडीमध्ये दीपकचा हात धरून ठेवला आणि तो त्यांनी सोडला नाही. त्यांनी दीपकला टेबलापाशी नेऊन त्यांच्या खुर्चीत कोंबला, म्हणजे जबरदस्तीने बसवलं आणि म्हटलं, नीट ताट बैस, निहारी कर झटपट, समोर ठेवलेलं सारं नीट पटापट चाखून खा. आता ते रागवतायत, ओरडतायत. कोण? मानव सदृश्य जो यंत्रमानव दीपकच्या वडिलांनी बनवलेला आहे, तो खोटा असा दीपकचे वडिलांचा प्रतिरूप असलेला यंत्रमानव. त्यावर दीपक म्हणतो, मला भूक नाही, मी आता खेळायला जातो. असे म्हणून दीपक खुर्चीवरून उठला.
त्याच्या खांद्यावर लोखंडी गजाचे ठोके बसल्यासारखे ठोके बसले. त्याने पाहिले तर त्याचे बाबा त्याच्या मागे उभे. ते खणखणीत आवाजात म्हणाले. आता बघा, ते जेव्हा दीपकला राग आला होता तो म्हणतो की मला काही भूकभीक नाही, मला आता खेळायला जायचं आहे. पण तो मानव सदृश जे दीपकांचे वडील होते ते दीपकला खुर्चीवरून उठल्यानंतर त्याच्या खांद्यावरती लोखंडी गजाचे ठोके बसवल्यासारखे ठोके बसले आणि त्याने पाहिले की त्याचे जे मानव सदृश जे बाबा आहेत, यंत्रमानव, ते त्याच्या पाठीमागे उभे आहेत आणि ते खणखणीत आवाजात म्हणाले, म्हणजे जोराने रागावून म्हणाले, दीपक खेळायला जायचं नाही. मी तुझा गृहपाठ तपासला आहे. तू चूक केली आहेस. पुन्हा सगळा गृहपाठ कर. पुन्हा गृहपाठ? झालेली चूक दुरुस्त करतो की. दीपक म्हणाला, नाही, सगळा पुन्हा गृहपाठ करायचा आहे, नाहीतर मित्रांना भेटायला जाता येणार नाही. खेळणं बंद. बाबा म्हणाले. मग आता इथे जो यंत्र मानवरूपी जे दीपकचे वडील आहेत ते दीपकवरती फार रागवलेले आहेत आणि त्याला जबरदस्तीने ते त्याच्याकडनं ते कार्य करून घेत आहेत. म्हणजे आता इथे दीपक त्या यंत्रमानवाचा गुलाम झाल्यासारखं आपल्याला पाहायला मिळत आहे. मग दीपकच्या त्या यंत्रसदृश वडिलांनी सांगितलं की नाही, तू जर आता अभ्यास केला नाही तर तुला मित्रांना भेटायला जाता येणार नाही, त्याच्यावर सगळं खेळणं तुझं बंद. दीपकने मग मुकाट्याने गृहपाठ करायला गेला. गृहपाठ केला आणि तो आपल्या वर्गातल्या मैत्रिणीकडे खेळायला गेला. तिथं त्याची मैत्रीण जुली त्याला दिसेना. तो तिच्या बंगल्याभोवती हिंडला. बागेत तिला शोधत बसला. शेवटी हताश होऊन एका पायरीवर बसला. धापा टाकत बसला. मग बघा इथे त्याने कसं तरी त्याच्या यंत्रसादृश्य मानवारूपी त्याच्या वडिलांनी जेव्हा त्याला रागवले तिथं कसं तरी त्याने गृहकार्य पूर्ण केला, होमवर्क पूर्ण केला आणि तो त्याच्या मैत्रिणीकडे खेळायला गेला. आणि पण तो जेव्हा तो बागेमध्ये खेळायला गेला त्याने त्याच्या मैत्रिणीला म्हणजे जुलीला शोधायचा प्रयत्न केला, पण त्याला ती कुठेच दिसेना. त्याने पूर्ण बंगल्याच्या आजूबाजूला त्याने शोध घेतला, बागेमध्ये तिला शोधलं आणि शेवटी मग कुठेच न सापडल्याने तो निराश होऊन हताश होऊन एका पायरीवर जाऊन बसला. तर विद्यार्थी मित्रांनो, पाठाच्या या भागामध्ये आपण काय अभ्यासलं किंवा आपल्याला काय कळालं की आज आपण ही जी कथा वाचत आहे ती आता काल्पनिक विज्ञान कथा आहे. पण आपण मानव जर यंत्रांच्या इतक्या अधीनस्थ गेलो तर उद्या हे सत्य आपल्या जीवनामध्ये येण्यासाठी वेळ लागणार नाही. याचं वास्तविक चित्रण लेखकाने इथे केलेलं आहे. पाठाच्या पुढील परिच्छेदांमधून आपण जाणून घेणार आहोत की पुढे त्या यंत्रमानवाने दीपक बरोबर आणि त्याच्या वडिलांबरोबर काय केलेलं आहे, त्यांचा बंड त्याने पाठी घेतला की नाही, या सगळ्यांचा आपल्याला सविस्तर अभ्यास करायचा आहे, परंतु पाठाच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.